नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण झणझणीत व चमचमीत कोबीच्या भाजीचे 4 प्रकार बघणार आहोत. त्याचबरोबर कोबी कापण्याच्या 4 पद्धती दाखवल्या आहेत. तुम्ही ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी बनवत असाल तर ती पद्धत कमेंट करून नक्की शेअर करा. आता तुम्ही 4 वेगवेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी टिफिनला देऊ शकता. बाजारात कोबी घेतानाच तो हातात घेऊन जड आहे का ते बघावे. जड असेल तरच घ्यावा. रंगही हिरवट असावा. सुती कापडाने पुसून घेऊया. कोबीचे 2 भाग करूया. परत ह्याचेही 2 भाग करूया. देठाकडचा हा भाग कापूया. हा कापलेला भाग आपण वापरणार नाही. चौकोनी आकारात बारीक कापूया. टिफिनसाठी किंवा ताटात साईड डिश म्हणून कोबीची सुकी भाजी बनवूया. पहिला प्रकार आहे चणा डाळ घालून कोबीची सुकी भाजी. त्यासाठी 300 ग्रॅम कोबी स्वच्छ धुवून घेतला आहे. ही कोबी व चणा डाळीची भाजी पारंपरिक आहे. कोकणात अशा पद्धतीनेच ही भाजी केली जाते. चणा डाळ 2 तास भिजत घातली होती. पटकन भिजवायची असेल तर गरम पाण्यात भिजत घाला. त्यामुळे डाळ व्यवस्थित भिजते. पाण्यात थोडेसे मीठ घालून मिक्स करूया. त्यामुळे कोबी निर्जंतुक होईल. कोबी कापल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. धुवून निथळण्यासाठी चाळणीत ठेवूया. त्यातील पाणी पूर्णपणे निघून गेले पाहिजे. आता कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी पाव छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडले पाहिजे. हिंग 2 चिमूट. ह्या भाजीत हिंग नक्की घाला. कढीपत्त्याची 8 ते 10 पाने. कढीपत्त्याने भाजीला खूप छान फ्लेवर येतो. आता 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया. परतून घेऊया. हे सर्व छान परतले आहे. अर्धा कप भिजवलेली चणा डाळ 1 मिनिट परतून घेऊया. डाळ परतून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे भाजी चवीला खमंग लागते. डाळ व्यवस्थित भिजली की ती पटकन शिजते. चणा डाळऐवजी भिजवलेली मूग डाळही घालू शकता. डाळ व फोडणी खमंग परतली आहे. आता पाव छोटा चमचा हळद घालूया. मिक्स करूया. 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया. 2 मिनिटे झाली आहेत. शेवटची कोबीची भाजी नक्की बघा. ती वेगळ्या पद्धतीची युनिक रेसिपी आहे. कापलेला कोबी घालूया. परतून घेऊया. परतल्यामुळे कोबी कमी होतो व त्यामुळे मीठ किती घालायचे ह्याचा अंदाज येतो. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. कोबी कढईच्या तळाला करपू नये म्हणून भाजी तळापासून हलवावी. ही मोकळी झाली पाहिजे. सुरुवातीला झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेऊया. झाकण घट्ट लावावे. गॅसची फ्लेम लो आहे. 2 मिनिटानंतर भाजी एकदा हलवून घेऊया. कोबीच्या भाजीत चणा डाळ छान लागते. ही भाजी खूप शिजवू नये. परत 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 3 मिनिटे झाली आहेत. भाजी वाफेवरच छान शिजली आहे. कोबीच्या भाजीत पाण्याचा अंश असतो. त्यामुळे शिजण्यासाठी पाणी घालण्याची आवश्यकता नाही. शिजण्यासाठी पाणी घातले तर भाजी मोकळी होत नाही. तशी भाजी खायलाही छान लागत नाही. किसलेले ओले खोबरे, स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर. मिक्स करूया. ह्या भाजीत ओले खोबरे घालतातच, पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही घातले तरी चालेल. पण एकदा नक्की घालून बघा. खूप छान चव येते. ओल्या खोबऱ्याऐवजी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूटही घालू शकता. साखर आवडत असल्यास थोडीशी साखर घालू शकता. ही भाजी कांदा लसूण नसल्यामुळे नैवेद्याच्या ताटात वाढू शकता. ह्यात मसाले नसतात कारण कोबीला स्वतःची अशी वेगळी चव असते. टिफिनसाठी डाळ कोबीची भाजी तयार आहे. ह्या पद्धतीने कोबीची भाजी बनवली तर मुलेही आवडीने खातील. ही ताटात साईड डिश म्हणून किंवा वरण भाताबरोबर खाऊ शकता. डाळ कोबीची ही भाजी चमचमीत झाली आहे. फुलके, पुरी, पराठा व चपातीबरोबरही खूप छान लागते.
तांदळाच्या भाकरीबरोबरही छान लागते. कोकणात कोबीची भाजी अशीच करतात. आता कोबीच्या भाजीचा दुसरा प्रकार बघूया. त्यासाठी 300 ग्रॅम कोबी स्लायसरने पातळ व उभा कापून घेतला आहे. अशा पद्धतीने कोबी कापला तर तो 2 मिनिटात कापून होतो. हिरव्या रंगाची कोबीची भाजी चवीला छान लागते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पाण्यात थोडेसे मीठ घालून मिक्स करूया. कोबी बारीक कापला तर भाजी पटकन शिजते. हा ताजा असल्यावर हिरवा असतो व शिळा झाल्यावर पांढरट होतो. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा कोबी घेऊ नये. धुतलेला कोबी चाळणीत काढून पाणी निथळण्यासाठी ठेवला आहे. खलबत्त्यात 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेऊया. तुम्ही लसूण व हिरव्या मिरचीचे तुकडे करूनही घालू शकता. आता कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात पाव छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे. मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग 2 चिमूट, कढीपत्त्याची 10 ते 12 पाने परतून घेऊया. आता एक उभा कापलेला कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा गुलाबी रंगावर मऊ परतला आहे. आता ठेचलेला लसूण व हिरवी मिरची परतूया. अर्धा कप भिजवलेली चणा डाळ मिक्स करून परतून घेऊया. सकाळी टिफिनला भाजी द्यायची असेल तर रात्रीच डाळ भिजत घालावी. त्यामुळे डाळ व्यवस्थित भिजते. ह्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम लो आहे. 2 मिनिटानंतर डाळ व फोडणी खमंग परतली आहे. चणा डाळऐवजी भिजवलेली मूग डाळही घालू शकता. ह्यात हळद पाव छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, उभा कापलेला टोमॅटो चौकोनी आकारातही कापू शकता. परतून घेऊया. हा छान दिसावा म्हणून मोठ्या आकारात कापला आहे. ही भाजी फक्त कांदा किंवा फक्त टोमॅटो घालूनही बनवू शकता. आता कापलेला कोबी घालूया. मिक्स करूया. विदर्भात खुरसणीचा कूट, कोकणात किसलेला ओला नारळ, काही भागात शेंगदाण्याचा कूट तर काही भागात चणा डाळ किंवा मसूर डाळ किंवा मुगाची डाळ घालतात. तुम्ही ह्या सर्व कोबीच्या भाज्यामध्ये वरीलपैकी जे आवडत असेल ते घालू शकता. सुरुवातीला कोबी जास्त दिसतो, नंतर कमी होतो. आपण आता कोबी कमी झाल्यावर मीठ घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. ताटात सुकी भाजी हवी असेल तर जेवायला बसायच्या अगोदर 5 मिनिटात ही भाजी बनवू शकता. भाजीवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटे झाली आहेत. भाजी कढईच्या तळापासून हलवूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम लो आहे. 4 मिनिटानंतर भाजी छान शिजली आहे. कोबी पौष्टिक असल्यामुळे ह्या भाजीचा समावेश आहारात नक्की करा. कोबीला पाणी सुटते, त्यामुळे शिजण्यासाठी पाणी घालण्याची आवश्यकता नाही. आज आपण ही भाजी वेगवेगळ्या 4 पद्धतीने बनवली आहे. अशी वेगवेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी बनवली तर ज्यांना कोबी आवडत नाही तेही आवडीने खातील. डाळ भिजवलेली असल्यामुळे छान शिजली आहे. शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर. घरात भाजी असो वा नसो, सर्व गृहिणींना हा प्रश्न पडतो, आज काय भाजी करायची. ही कोबीची भाजी पटकन होतेच, पण फक्त 5 मिनिटात बनवायची असेल तर वेळ मिळेल तेव्हा कोबी कापून हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. जेव्हा भाजी बनवायची त्यावेळेस हा कापलेला कोबी लगेचच वापरू शकता. कांदा टोमॅटो घालून कोबीची भाजी तयार आहे. तेलावर परतल्यामुळे कोबीला खूप छान रंग आला आहे. कोबीची भाजी फक्त वाफेवर शिजवली आहे. ही मोकळी झाली आहे. मसाले न घालताही ही भाजी छान लागते. कोबीची भाजी चमचमीत झाली आहे. ही तांदळाच्या ज्वारीच्या भाकरीबरोबरही छान लागते. ही कोबीची भाजी लग्नात, छोट्या मोठ्या समारंभासाठी बनवली जाते. टिफिनसाठी किंवा घाईच्या वेळेस ही भाजी बनवू शकता. आता बटाटा घालून कोबीच्या भाजीचा तिसरा प्रकार करूया. त्यासाठी 300 ग्रॅम कोबी स्लायसरने पातळ व उभा कापून घेतला आहे. हा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून
चाळणीत निथळत ठेवला आहे. भाजीत घालण्यासाठी एक बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे. बटाट्याचे साल काढून टाकले आहे. त्याच्या पातळ फोडी करून घेऊया. फोडी केल्यावर तो पाण्यात ठेवला आहे. पाण्यात ठेवल्यामुळे काळा पडणार नाही. बटाटा पातळच कापावा, त्यामुळे तो पटकन शिजेल. खलबत्त्यात 1 हिरवी मिरची, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे जाडसर ठेचून घेऊया. अशा पद्धतीने जाडसर ठेचून घेतले आहे. कढईत 3 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग 2 चिमूट, कढीपत्ता 8 ते 10 पाने परतून घेऊया. आता एक उभा कापलेला कांदा घालूया. गुलाबी रंगावर मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा मऊ झाला आहे. जाडसर वाटण घालूया. परतून घेऊया. वाटणामुळे भाजीला खूप छान चव येते. आता हा बटाटा घालूया. चिमूटभर मीठ. मिठामुळे बटाटा लवकर शिजेल. 2 मिनिटे परतून घेऊया. बटाट्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता सुके मसाले घालूया. हळद पाव छोटा चमचा, लाल तिखट अर्धा छोटा चमचा, किचन किंग मसाला 1 छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा. मिक्स करूया. किचन किंग मसाला अवेलेबल नसेल तर अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालू शकता. फक्त मुलांसाठी बनवत असाल तर मॅगी मसाला किंवा पावभाजी मसाला घालू शकता. आता कापलेला कोबी घालून 1 मिनिट परतूया. कोबी असा कापल्यामुळे भाजी छान दिसते. त्यामुळे ज्यांना ही भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील. कोबी परतला आहे. ह्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करूया. शिजण्यासाठी पाणी न घातल्यामुळे भाजीची चव टिकून राहते. 2 मिनिटे झाकण ठेवूया. 2 मिनिटे झाली आहेत. पुन्हा कढईच्या तळापासून भाजी हलवूया. असे केल्यामुळे भाजी करपत नाही. ह्यात 1 कापलेला टोमॅटो, मटार. हे फ्रोझन मटार आहेत. तुम्ही फ्रेश मटार घेतले तर ते बटाट्याबरोबरच घाला. पुन्हा झाकण ठेवूया. 5 मिनिटे शिजवून घेऊया. 5 मिनिटे झाली आहेत. मसाल्यांमुळे भाजी चमचमीत होते. बटाटा शिजला की नाही ते बघूया. हा छान शिजला आहे. बटाटा शिजला आहे म्हणजेच कोबी व मटारही शिजले आहेत. शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर. बटाटा घालून कोबीची भाजी तयार आहे. ही मोकळी झाली आहे. अशी भाजी खायला छान लागते. ह्या पद्धतीने कोबीची भाजी नक्की बनवा. खूप छान लागते. कोबीच्या भाजीचे हे प्रकार आवडले ना? मग जास्तीत जास्त शेअर करा व 1 लाईक नक्की करा. आता आपण मटार घालून कोबीची भाजी हा शेवटचा प्रकार बघूया. त्यासाठी 300 ग्राम कोबी पातळ उभा कापून घेतला आहे. हा कोबी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवला आहे. आता मिक्सरच्या भांड्यात 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे बारीक वाटून घेऊया. पाणी न घालताच बारीक वाटून घेतले आहे. कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी पाव छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने, पाव छोटा चमचा ओवा परतून घेऊया. ह्यामुळे भाजीची चव अजून एन्हान्स होते, पचन छान होते. आता टोमॅटो व हिरव्या मिरचीचे मिश्रण घालूया. तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. गॅसची फ्लेम लो आहे. टोमॅटोला तेल सुटले आहे. कच्चेपणा गेला आहे. ह्यात 1 कप मटार घालूया. मटारचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद पाव छोटा चमचा, काळी मिरी पावडर पाव छोटा चमचा, धने पावडर 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा लाल तिखट. 1 मिनिट परतून घेऊया. कांदा लसूण नसल्यामुळे ही नैवेद्याच्या ताटातही वाढू शकता. चवीनुसार मीठ. मिक्स करूया. 1 मिनिट परतून घेऊया. हे फ्रोझन मटार आहेत. ताजे मटार असतील तर तेही वापरू शकता.
मटार व्यवस्थित परतले आहे. आता कोबी घालूया. मिक्स करूया. झाकण ठेवून 2 मिनिटे परतून घेऊया. 2 मिनिटानंतर पुन्हा भाजी हलवूया. असे केल्यामुळे भाजी तळाला करपत नाही. आता अर्धा छोटा चमचा गरम मसाला घालूया. मिक्स करूया. पुन्हा झाकण ठेवून 5 मिनिटे शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर कोबीची भाजी छान शिजली आहे. शेवटी कोथिंबीर, किसलेला ओला नारळ. ही भाजी बनवण्याची पद्धत नवीन व वेगळी आहे. भाजी खूप छान दिसत आहे. बनवायला सोपी असली तरी खायला नेहमीपेक्षा टेस्टी आहे. जेव्हा काहीतरी चटपटीत तरीही हेल्दी भाजी खावी वाटत असेल तेव्हा ही कोबी मटारची भाजी नक्की बनवा. आपण 4 प्रकारे कोबीची सुकी भाजी बनवली आहे. अशी वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली तर सर्वजण आवडीने खातील. ही भाजी चपातीवर पसरून रोल करून मुलांना देऊ शकता. आता कोबी कापण्याचे 4 प्रकार बघूया. सुरुवातीला सुरीने चौकोनी आकारात कापूया. हा तुम्ही अजून बारीक आकारात कापू शकता. आता सुरीने उभा कापूया. सुरीनेही खूप छान उभा व पातळ कापता येतो. आता स्लायसरच्या किसणीने किसूया. तुमच्याकडे जी किसणी असेल त्याने किसू शकता. शेवटी स्लायसरने उभा व पातळ कापूया. स्लायसरने खूप छान कापता येतो. अशा पद्धतीने आपण 4 प्रकारे कोबी कापला आहे. तयार आहे मटार घालून कोबीची भाजी, कांदा टोमॅटो घालून कोबीची भाजी, बटाटा घालून कोबीची भाजी आणि चणा डाळ घालून कोबीची भाजी. ह्या 4ही भाज्या फक्त 10 मिनिटात होतात. त्यामुळे टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे. शिवाय खूपच हेल्दी आहेत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.